हम्म. काय नेमकी मावशी परिस्थिती सध्या तुमची? ठीक आहे, पाण्यात थांबतो, पाण्यात जनावर ढोर आम्ही असे 4-5-10 वर्ष झाला आताच घेऊन निघतो. मग काय त्या जनावराला पण खाण्यात येत नाही, पिण्यात येत नाही. पाण्यात चिखलात आम्ही तेवढं तसंच आणतो थोडं किती काढून. एकर शेती तुम्हाला? 5 एकर शेती आहे म्हणजे पाण्याकडे किती जाते? आणि 2-2.5 एकर जाती, 2.5 एकर जाती म्हणायचं. पुढारी अधिकारी पंचनाम्याला येतात, बघून जातात, इथं थांबतात, फोटो काढतात आणि जातात रोडवर. गेले की गेलेच ते आमच्याकडे, बघत बी नाही, त्यांचा काही येत बी नाही, जात बी नाही, तर निकत जातात बघून. करतो म्हणते आम्ही. 7-8-10 वर्ष झाला असंच आहे हे आमचं. काय नाव तुमचं? माझं नाव नानीबाई भारत जाधव, गाव? जाधव वस्ती. माझं नाव नानीबाई भारत जाधव, गाव? गाव मोरगाव. या वस्तीला काय म्हणतात वस्ती? जाधव जाधव वस्ती. हा. हे शेतामध्ये पाणी वगैरे किती वर्षापासून असं साचतं? 7-8-10 वर्ष झालं असेल. दरवेळेस पावसाळा आला की इतक्याच प्रमाणात? हो. किती शेती तुम्हाला? 2-2.5 एकर, 5 एकर आहे म्हणायचं. हा. मग याच्यामध्ये काय लावलं होतं वगैरे काय वगैरे? आता त्याच्यात होत मूग होता, अजून कोथिंबीर होती, अजून सोयाबीन आहे. सगळं गेलं? सगळं गेलं बरं, पाण्यामध्ये. पाठीमागे दरवेळेस पावसाळा आला की इथं पाणी साचलं की पुढारी लोक येतात, जातात बघून निक, अधिकारी बी आलते तर पंचनामा करून जातात. जातात निक. हिथून गेले की इथं हे आहे तेवढं बोलतेत, हा. तिथून गेले की गेलेच, तिथं काहीच करीत नाही. तर पुन्हा आम्हाला त्याचा काहीच होकार बी देत नाही. नुकसान भरपाई नाही, काय नाही. काय नाही, जी जागा बरोबरच देते. इथं आमदार संदीप क्षीरसागर ते पण आले होते, पंकजा मुंडे ते पण आले. येऊ गेले तर आम्ही पाण्यात थांबलो त्या दिवशी. येतात तेवढं जातात बघून की झालं, तिथून गेलं की काहीच करीत नाही. तेवढंच. हो, येतात नाही का, बघतात, जातात, बोलतात की इथून गेले गाडीत बसून की विसरून जाते पासून जास्त. ठीक. माझं नाव नानीबाई भारत जाधव, गाव? गाव मोरगाव. या वस्तीला काय म्हणतात वस्ती? जाधव वस्ती. हे शेतामध्ये पाणी वगैरे किती वर्षापासून असं साचतं? 7-8-10 वर्ष झालं असेल. दरवेळेस पावसाळा आला की इतक्याच प्रमाणात? किती शेती तुम्हाला? 2-2.5 एकर, 5 एकर आहे म्हणायचं. हा. मग याच्यामध्ये काय लावलं होतं वगैरे काय वगैरे? आता त्याच्यात होत मूग होता, अजून कोथिंबीर होती, अजून सोयाबीन आहे. सगळं गेलं? सगळं गेलं पाण्यामध्ये. पाठीमागे दरवेळेस पावसाळा आला की इथं पाणी साचलं की पुढारी लोक येतात, जातात बघून निक, अधिकारी बी आलते तर पंचनामा करून जातात. निक. हिथून गेले की इथं हे आहे तेवढं बोलतेत, तिथून गेले की गेलेच, तिथं काहीच करीत नाही. तर पुन्हा आम्हाला त्याचा काहीच होकार बी देत नाही. नुकसान भरपाई नाही, काय नाही. काय नाही, जी जागा बरोबरच देते. आमदार संदीप क्षीरसागर ते पण आले होते, पंकजा मुंडे ते पण आले. येऊ गेले तर आम्ही पाण्यात थांबलो त्या दिवशी. येतात तेवढं जातात बघून की झालं, तिथून गेलं की काहीच करीत नाही. तेवढंच. हो, येतात नाही का, बघतात, जातात, बोलतात की इथून गेले गाडीत बसून की विसरून जाते पासून जास्त. ठीक.
बीड तालुक्यातील मांजरसुंबा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्ग दरम्यान मोरगाव ग्रामपंचायत अंतर्गत जाधववाडी गेल्या 5 ते 7 वर्षापासून या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यामध्ये कमरा इतकं पाणी साचतं, यांच्या घरामध्ये पाणी जातं, शेती नष्ट होते. यांनी वारंवार संबंधित प्रकरणामध्ये औरंगाबाद पर्यंत पाठपुरावा केलेला आहे. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पाहणी करण्यासाठी आमदार संदीप क्षीरसागर आले होते, पंकजाताई मुंडे आल्या होत्या. अधिकारी येतात, पाहणी करतात, फोटो सेशन करतात, मात्र कुठल्याही प्रकारची उपाययोजना करत नाहीत. कारण नानीबाई जाधव शेतकरी जे आहेत त्यांनी स्वतः सांगितलं की दरवेळेस आम्ही दरवर्षी न्याय मागतो, आम्हाला काहीतरी उपाययोजना करा. मात्र अधिकारी या ठिकाणी येतात, केवळ फोटो सेशन करतात, मदत करू म्हणतात, मात्र नंतर डुंकून सुद्धा पाहत नाहीत. एकंदरीत जर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी पंचनामे करा म्हणून आदेश दिलेले आहेत, जिल्हाधिकारी यांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत. मग यावर्षी सुद्धा यांना न्याय मिळणार की दरवर्षी प्रमाणेच केवळ या ठिकाणी अधिकारी येणार, पंचनामे करणार आणि घेऊन जाणार, हा खरा प्रश्न आहे.